Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा तकदीर नहीं बनता, फिर से जीतने का हौसला रखते हैं हम। एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाने तुम्ही आम्ही सर्वांनी वरच्या नेतृत्वाने 2023 मध्ये एप्रिल 2023 मध्ये महाविजयाचा संकल्प केला होता आणि या महाविजयामध्ये आपण ठरवलं होतं की पहिली लोकसभेची निवडणूक, मग विधानसभेची निवडणूक आणि तिसरी पंचायत आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका, या सर्व निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत। म्हणून आपण 2024 महाविजय असं म्हटलं होतं आणि महाविजय 2024चा आजही काळ सुरू आहे। वरच्या व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नेतृत्वाने वरच्या खालच्या आपल्या आमदार, खासदार, माजी खासदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बूथपर्यंतच्या 35 लाख कार्यकर्त्यांनी या महाविजयामध्ये पूर्ण भाग घेतला आणि आपण एप्रिल मे मध्ये लोकसभेची निवडणूक लढलो। एप्रिल मेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मोठी ताकद लावली। लोकसभेची निवडणूक होती, पार्लमेंटची निवडणूक पंचायत सारखी लढली आपण सर्वांनी, कधी तर गावामध्ये ग्रामपंचायत सारखी आपण लढली। या वरच्या आणि खालच्या सर्व नेतृत्वाने आपला जीवाचं रान केलं, पण खऱ्या अर्थाने 140 कोटी देशवासियांकरता विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सरकार यावं म्हणून आपण जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काळं केली। पण बंधूंनो, आपल्याला आपण सर्व मोदीजी 10 वर्षाचे विकास कामं आणि विकसित भारताचा संकल्प मांडत राहिलो, पण विरोधकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण झालं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने काही सीट आपल्या कमी झाल्या, सीट कमी झाल्या, जनाधार गेला नाहीये। जर आपल्याला आठवत असेल 2014 ची लोकसभेची निवडणूक, देवेंद्रजी त्या ठिकाणी आणि सर्व व्यासपीठावरचं नेतृत्व आपण अनेक लोक होतात। 2014 मध्ये 1,33,08,961 मतं भारतीय जनता पक्षाला मिळाले होते। मग विधानसभेची निवडणूक झाली देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये। देवेंद्रजी तेव्हा आपल्याला 1,47,90,276 मतं मिळाली। एक मोठा त्या ठिकाणी विजयाचा आपण घोडदौड सुरू केली। 2019 मध्ये सुद्धा आपल्याला 1,49,12,139 मतं मिळाली। तेव्हाही आपले मतं वाढली, जनाधार वाढला। आपण सर्वांनी काम केलं वरच्या खालच्या नेतृत्वाने। देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पुढे गेला। आपले नेते रावसाहेब, सुधीर भाऊ, माननीय चंद्रकांत दादा अध्यक्ष होते। पण पुढच्या काळामध्ये 2024 मध्ये सुद्धा आपल्याला 1,49,13,914 मतं मिळाली। मताचा जनाधार वाढलाय, सीट कमी झाल्या पण जनाधार त्या ठिकाणी वाढला। बंधूंनो, थोडं मी समोर गेलो तर आपण 9 सीट जिंकल्या, अजून 10 सीट जिंकता आल्या असत्या। धुळेसारखी सीट 5,147 मतांनी गेली, म्हणजे त्या बूथवर 1 मत पाहिजे होतं प्रत्येक बूथवर। धुळेला 1 मत मिळालं असतं तर आपण ती जिंकली असती। प्रत्येक बूथवर 1 मत पाहिजे होतं। पुढे गेलो, पंकजाताई या ठिकाणी बसल्या आहेत, 6,585 मतांनी, म्हणजे 2 मतं किंवा 3 मतं प्रत्येक बूथवर मिळाले असते तर जिंकलो असतो। मुंबई नॉर्थ सेंट्रलची उज्ज्वल निकम यांची सीट 19,106 अशी जी बसल्या आहेत, इथे तर आपल्याला 8 मतं पाहिजे होते प्रत्येक बूथवर। अमरावतीची सीट नवनीत राणाजी बसल्या आहेत, खरं तर तिथे 8 मतांनी सीट गेली प्रत्येक बूथचा विचार केला तर। आणि पुढे गेलो तर त्या ठिकाणी नगरची सीट आपण 28,000 हरली, म्हणजे 10 मतं पाहिजे होते। मुंबई नॉर्थ माननीय मिहिर कोटेचा 10 म्हणजे 29,000 मतांनी हरली। भंडारा गोंदिया 35,000, नांदेड 49,000, लातूर 58,000 आणि भिवंडी 66,000, म्हणजे 25 मतं एका बूथवर मिळाले असते तर या राज्यामध्ये आपल्याला 19 सीट मिळाल्या असत्या।
आणि महायुती ही 28+ झाली असती. थोड्या फरकाने आपण त्या ठिकाणी कमी राहिलो. याचा अर्थ आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्याही निवडणुकीला कमी राहिलो नाही. सीटची संख्या कमी झाली, पण भारतीय जनता पक्षाच्या या घोडदौडीमध्ये आज त्या ठिकाणी 10 सीट आपल्या कमी झाल्या. पण ह्या इतक्या कमी मतांनी होत्या की आपल्या सर्वांना या पुन्हा आपल्याला जिंकण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी खूप मेहनत करताना, निवडणुकीचं रणांगण लढताना खूप खोट्या गोष्टीला समोर जावं लागलं. देवेंद्रजी उल्लेख करतील, काही उल्लेख प्रस्तावामध्ये येतील, काही अमितभाई करतील. पण ज्या पद्धतीने आम्ही विदर्भातून सुरुवात केली, देवेंद्रजी आम्ही सर्व विदर्भामध्ये होतो. खरं तर 36% मतं त्या ठिकाणी संविधान आणि काय सांगितलं गेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्यात उल्लेख मी करणार नाही. जर मोदीजी आले तर या देशाचं संविधान बदलतील. मोदीजी आले तर आदिवासीचं आरक्षण काढून टाकतील. मोदीजी आले तर या ठिकाणी हिंदू दलित समाजाचं आरक्षण काढून टाकतील. आणि त्यामुळे दुसरं सांगितलं गेलं, महिला बहिणींना त्या ठिकाणी 8,500 रुपये खटाखट मिळतील. आमचा खासदार निवडून द्या, 8,500 खटाखट घ्या. अशा अनेक बाबी वापरल्या. आपण विकास मांडत राहिलो, आपण विकसित भारत मांडत राहिलो. देवेंद्रजी विकसित भारताचा संकल्प मांडत होते, मोदीजी मांडत होते. मोदीजींनी तर राज्यामध्ये 19 रॅली केल्या, त्यांनी विकसित भारताचा संकल्प मांडला. पण या खोटारड्यामुळं, खोटेपणामुळं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थोडं मताचं पोलरायझेशन झालं. काही ठिकाणी किती पोलरायझेशन झालं देवेंद्रजी सांगतील. पण या खोट्या नरेटिव्हमध्ये आपण त्यांच्या विषयाला मात देऊ शकलो नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लोकसभेला थोडा त्या ठिकाणी मागं राहावं लागलं. खरं तर मला आठवतं देवेंद्रजी 2019 मध्ये जेव्हा आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याकरता काम केलं, आपण मुख्यमंत्री म्हणून त्याकरता आपण त्या ठिकाणी उमेदवार होते. पण आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने आपल्या पाठीत, आपल्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, जनादेशाचा अपमान करून उद्धव ठाकरे सरकार आलं. आणि खऱ्या अर्थाने या सरकार गेलं याचा अर्थ नाही, याला दुःख नाही आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री काय झाले याचं दुःख नाही आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं काम सुरू झालं. मला आठवतं त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व अडवण्यात आले. मराठवाड्यासारखी वॉटरग्रीडचा प्रकल्प आणला. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींची बंद करून टाकली. म्हणजे 18 योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या. जे उद्धव ठाकरे फक्त 2च दिवस विधानमंडळात आले मुख्यमंत्री असताना, जे उद्धव ठाकरे मंत्रालयात 2 दिवस आले, ज्यांच्या हातात पेनच नव्हता, अशा उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष महाराष्ट्राचे बर्बाद केले. आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं आपल्या सर्वांना वरच्या व्यासपीठ आणि खालच्या व्यासपीठाला माहीत आहे, जे आज महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे, या राजकारणाला आपल्या सर्वांना जशा तसं उत्तर दिलं पाहिजे. सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे. सर्वांनी या विषयावर बूथपर्यंत आपल्या आपल्या भागात जाऊन बोललं पाहिजे. आज ज्या पद्धतीने मला यावरून आवर्जून उल्लेख करायचा आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे काम झालं, मी आठवतो मी मंत्री होतो त्या काळात देवेंद्रजींनी 20 रात्र मराठा आरक्षणाचा, आशिषजी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात, 20 रात्र जागून मराठा आरक्षण, टिकणारं आरक्षण, मराठा आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी 20 रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला. आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे 4 वाजेपर्यंत आपला वीज दिवा बंद होत नाही, जरा तब्येतीची काळजी घ्या. पण 20 दिवस सलग चंद्रकांत दादा, आशिष शेलारजी, व्यासपीठावरचे सर्व, विनोद तावडेजी, सर्व नेते आहेत, सर्वांना माहिती आहे, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला, विधिमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला. पण जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे, कमजोर आहे, आर्थिक दुर्बल आहे, त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही. सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरेंनी जर 4 चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता. आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आहे. आणि आज काय परिस्थिती आहे, सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजीला विलीन केलं जात आहे. खरं तर सामाजिक आंदोलन झालं पाहिजे, सामाजिक आंदोलनाची गरज आहे. प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाला हक्क मागण्याची गरज आहे, हक्क देण्याची गरज आहे. पण आंदोलन करताना, सामाजिक आंदोलन करताना ज्या पद्धतीने राजकीय स्मेल येत आहे, उद्धव ठाकरेला विलीन करण्याऐवजी देवेंद्रजीला विलीन करण्यात येत आहे. याकरता खऱ्या अर्थाने मराठा समाजाला 100% आरक्षण मिळावं, त्या टक्का त्यांना जे आरक्षण हक्काचं ते मिळालंच पाहिजे. याकरता भारतीय जनता पार्टीचे हे महाअधिवेशन पाठिंबा देत आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे. पण हे करत असताना मात्र देवेंद्रजींनी जो कायदा केला होता त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे, हेही करण्याची गरज आहे. बंधूंनो, मला आठवतं देवेंद्रजी, जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेजी आणि तुम्ही त्या ठिकाणी शपथ घेतली आणि पहिली कॅबिनेटची बैठक झाली, त्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ओबीसीचं गेलेलं आरक्षण परत आणण्याचं काम कुणी केलं असेल ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जी आल्यानंतर या महाराष्ट्रात झालं. 2.5 वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही, 2.5 वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही, पंचायतच्या निवडणुका झाल्या नाही बंधूंनो. आणि आजही पंचायतच्या निवडणुका कुणामुळे थांबल्या? आजही आपण महाविजयाची गोष्ट करतोय. आतापर्यंत महानगरपालिका, नगरपालिका होऊन गेल्या असत्या, पण महाविकास आघाडीच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकल्यामुळं प्रभाग रचनेचा निर्णय होऊ शकत नव्हता. आणि म्हणून पंचायतच्या निवडणुकी रोखण्याचं पाप हे महायुतीचं नाही आहे, हे महाविकास आघाडीचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण टिकवण्याचं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला होता त्या टिकवण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं. मला 1000 गोष्टी सांगता येईल. गरीब कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजना बंद झाली. आणि खऱ्या अर्थाने एक मोठं पाप या महाराष्ट्रात सुरू झालं. मला अभिमान आहे, अभिनंदन ठरावात आशिष शेलारजी आणि रावसाहेब बोलतीलच, पण मी या सभागृहामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारांच्या महायुती सरकारचं, 11 पक्षाच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या दिवशी सरकार आलं त्या दिवशीपासून 2020 मॅच या महाराष्ट्रामध्ये विकासाची सुरू झाली. आणि या विकासाच्या यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या गेल्या. आता उल्लेख मान्य देवेंद्रजी सरकार म्हणून करतील, मी करणार नाही. पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, जसं उद्धव ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या सर्व योजना थांबवल्या होत्या, आज तुमच्या माझ्या समोर हा प्रश्न आहे व्यासपीठासमोर आणि तुमच्या समोर. उद्याचं महाविकास आघाडीचं एक मत म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या योजना थांबवणारं मत आहे. मोदी सरकारच्या पुढच्या 5 वर्षाच्या योजना थांबवणारं मत आहे. महाविकास आघाडीचं जर तुमच्या वॉर्डामध्ये, तुमच्या बूथवर जर मत गेलं तर बंधू भगिनींनो, हे मत महाराष्ट्राचा विकास थांबवणारं मत आहे. 14 कोटीच्या महाराष्ट्राला मागे आणणारं मत आहे. कारण हे जर एखाद्या वेळी चुकीनं आले, येणार तर नाहीच, चुकीनं आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं पाप हे महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. लाडली बहिणा योजना बंद पाडतील, या ठिकाणी शेतकऱ्याची पीक विमा योजना बंद पाडतील. साऱ्या योजना, जेवढं बजेट देवेंद्रजी तुम्ही दिलाय हे सर्व बजेटचे काम बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. इथनं गेल्यावर या 6000 प्रतिनिधींना माझी विनंती आहे, तुम्हाला घरोघरी जाऊन सांगायला लागेल, मोदी सरकार 5 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये आहे, महाराष्ट्रात आपलं सरकार आणायचं आहे. हे सरकार जर आलं तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात काम करेल आणि डबल इंजिन सरकार या 14 कोटी जनतेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. पण एक चुकीचं महाविकास आघाडीचं मत, जसं उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष सर्व योजना बंद पाडल्या, पुन्हा हे सरकार योजना बंद पाडेल. आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता ज्या लोकप्रिय योजना महायुती सरकारने आणि केंद्र सरकारच्या योजना सुरू आहे त्या पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगेल, जास्त वेळ या ठिकाणी होणार कारण भरपूर या ठिकाणी बोलायचं आहे. आज आपल्याला राज्याच्या हिताकरता जिंकणं महत्वाचं आहे. आपण आपल्या मनात कुठली निराशा ठेवण्याचं काही कारण नाही आहे. देशामध्ये मोदीचं सरकार आलंय,
अमित भाई सारखे पोलादी पुरुष आपल्यासोबत आहे, देवेंद्रजी आणि इतकं मोठं दृष्ट लागेल असं व्यासपीठ या ठिकाणी आहे, तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते नेते भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थाने कुठली निराशा घ्यायचं करत नाही. सर्वांचा स्वभाव लढाऊ आहे, जिद्दीने संघर्ष करणे हा आपला पिंड आहे, विचाराची लढाई लढण्याचा आपला पिंड आहे. कार्यकर्ता म्हणून पक्ष आपला श्वास आहे आणि देशहिताकरता आपण कार्यरत राहणे हे खऱ्या अर्थाने आपल्या काळाची गरज आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे, इथनं गेल्यानंतर प्रत्येक बूथवर पुन्हा एकदा नवी संघटना बांधण्याचं काम करायचं आहे. या ठिकाणी युवा, या ठिकाणी आमच्या बहिणी मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये त्या ठिकाणी आणण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, ज्या 4,000, 3,000, 2,000 आणि 10 लोकसभा हरल्या, 60 विधानसभा मतदारसंघात थोडा फरक पडला. आपण अजूनही 85 मतदारसंघात समोर आहेत. पण जर या व्यासपीठावरच्या खालच्या आणि वरच्या नेतृत्वाने निर्णय केला, इथनं गेल्यानंतर मी प्रत्येक विधानसभेत गेल्यानंतर 10 मतं नोंदविल. 25 तारखेपर्यंत 18 ऑगस्ट पर्यंत मतदाराची नोंदणी आहे. मी तुम्हाला आव्हान करतोय सर्वांना, महायुतीचा जर महाराष्ट्राच्या विधान भवनावर भगवा फडकवायचा असेल तर 10 मताची गरज प्रत्येक बूथवर आहे. 10 मताची गरज प्रत्येक बूथवर आहे. तुम्ही जर 10 मताचे राजकारण केलं, माझा दावा आहे की महाराष्ट्रामध्ये 200च्या वर जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. हा माझा दावा या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मला त्या ठिकाणी घमंड नाही आहे, विश्वास आहे, तुमच्यावर आत्मविश्वास आहे, व्यासपीठावर आत्मविश्वास आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, इथनं गेल्यानंतर आपले बूथ लेवल एजंट असतील, बूथचे प्रतिनिधी असतील, आपले त्या ठिकाणी मतदार नोंदणी अभियान असेल, बूथवर करावयाचं त्या ठिकाणी मतदान केंद्राचं विकेंद्रीकरण असेल, भागवत कराड जे आपलं काम बघतात आहे. काल देवेंद्रजींनी निवडणूक आयोगासोबत बसून चांगला निर्णय घेतलेला आहे. मतदान केंद्राचं आता विकेंद्रीकरण होणार आहे, नवीन मतदार नोंदणी होणार आहे. 2019चे डिलीटेड मतं पुन्हा 2024 मध्ये येणार आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे. बंधूंनो, मी एवढं सांगेल, येते 4 महिने आपल्या कार्यकर्त्याच्या पक्षावरची श्रद्धा, आपली सर्वांची श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे. ती अनेक काळापासून टिकून आहे. आपल्याला काय मिळालं, काय नाही मिळालं, कोणाला मुख्यमंत्री, कोणाला उपमुख्यमंत्री करण्याकरता आपण काम करत नाही आहे. कोणी आमदार खासदार होण्याकरता काम करत नाही आहे. आपण एका निष्ठेने काम करतो आहे. आणि त्यामुळे पुढचे 4 महिने आपलं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, महायुतीचा निर्णय होईल. कोण लढेल, कोण लढणार नाही याचा प्रश्न नाही आहे. 14 कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रश्न आहे. या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला न्याय द्यायचा असेल तर मोदीजींचं सरकार, राज्यामधलं महायुतीचं सरकार, हे दोन्ही सरकार पुन्हा आणून या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये 4 महिने माझी विनंती हात जोडून सभागृहाला आहे, वरच्या आणि खालच्या सभागृहाला, की हे 4 महिने श्रद्धा पक्षावर ठेवून, श्रद्धा नेतृत्वावर ठेवून आपण सर्वांनी काम करावं. इथनं गेल्यानंतर सर्वांनी पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन जावी. इथनं गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी प्रचंड ताकदीने काम करावं. तुम्ही सर्वांना माहिती आहे, अटलजींनी म्हटलं होतं, एक तो हम जीतते हैं या सीखते हैं, एक तो हम जीतते हैं या हम सीखते हैं. इस चुनाव में हमने कुछ सीखा है. अभी दोबारा हम जीतेंगे ही, जीतेंगे ही, जीतेंगे ही. हम इतना सीख लिए चुनाव से, ये चुनाव में सब कुछ हमको मालूम हो गया. महाविकास आघाड़ी का सब गलत काम हमको मालूम हो गए. अब हम जीतेंगे ही. आणि मी शेवटचं बोलतो, तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा तकदीर नहीं बनता, फिर से जीतने का हौसला रखते हैं हम. एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. खूब खूब धन्यवाद.